मंडळी, मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते. प्रसिद्ध अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं वयाच्या 60व्या वर्षी 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे निधन झालं. नुकत्याच आलेल्या इम्रान हाशमी याच्या तस्करी या वेब सिरीजमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. यासोबतच प्रवीणा देशपांडे यांनी सलमान खान याच्यासोबत देखील काम केलं आहे. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रवीणा देशपांडे गेल्या काही वर्षापासून मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. 2019 मध्ये त्यांना या आजाराचं निधन झालं. त्यावर उपचार घेऊन त्यांनी कामाला सुरुवात देखील केली होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली. प्रवीणा देशपांडे यांचे पार्थिव मुंबईतील अंधेरी येथील स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी बऱ्याचशा मालिका, वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सलमान खानच्या रेडी या चित्रपटातील शालिनी चौधरी ही त्यांची भूमिका विशेष गाजली. यासोबतच त्यांनी जलेबी, एक विलन, मुंबई मेरी जान या हिंदी चित्रपटात देखील काम केलंय. यासोबत घर एक मंदिर, कुमकुम, करम अपना अपना आणि कुल्फी कुमार बाजेवाला यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी अलीकडेच नीरज पांडे दिग्दर्शित आणि इम्रान हाशमी यांची प्रमुख भूमिका असलेली तस्करी या वेब सिरीजमध्ये देखील काम केलं होतं. तसेच त्यांनी द फॅमिली मॅन 3 मध्ये मनोज वाजपेयी यांच्या आईची भूमिका साकारून चित्रीकरण पूर्ण केलं आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या चॅनलकडून देखील प्रवीणा देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.